मागील भागामध्ये आपण पाहिलं होतं की रूह म्हणजेच ज्याला आपण जीवनाचा श्वास किंवा ब्रेथ ऑफ लाईफ असेही म्हणतो, या एनर्जीचा प्रक्षेपण करून हीलर जेव्हा पेशंटचा व्याधी निवारण करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा एक सॉर्ट ऑफ मिरॅक्युलस असं वाटणारे रिझल्ट्स हे प्रोड्यूस होत असतात. हे सर्व कशावरती डिपेंड आहे तर आपल्या ऊर्जा शरीरावरती. आपल्या फिजिकल बॉडीचे 2 पार्ट्स असतात. पहिला म्हणजेच व्हिजिबल फिजिकल बॉडी, ज्याला आपण स्पर्श करू शकतो किंवा ज्याला आपण उघड्या डोळ्यांनी बघू शकतो. आणि दुसरा भाग म्हणजेच इनव्हिजिबल एनर्जी बॉडी, ज्याला आपण ऑरा, सूक्ष्मदेह, एथरिक बॉडी किंवा एथरिक डबल, बायोप्लाझ्मिक बॉडी या वेगवेगळ्या नावांनी ओळखतो. या ऊर्जा शरीर जे आपलं आहे ते आपल्या फिजिकल बॉडीच्या आतमध्ये सुद्धा असतं आणि बाहेर सुद्धा असतं. म्हणजेच काय तर आपण एखादा स्पंज घेतला, त्याला पाण्याच्या बालदीमध्ये बुडवलं तर स्पंजच्या आतमध्ये सुद्धा पाणी असणार आहे आणि स्पंजच्या बाहेर सुद्धा पाणी असणार आहे. करेक्ट. सो याचप्रमाणे आपलं ऊर्जा शरीर आपल्या शरीराच्या आतमध्ये सुद्धा असतं आणि शरीराच्या बाहेर सुद्धा असतं. या ऊर्जा शरीरावर ऊर्जेचा वापर करून केले गेलेली उपचार पद्धती, याचं जे सायन्स आहे आणि आर्ट आहे ते म्हणजे प्राणिक हिलिंग. पुढच्या काही व्हिडिओजमध्ये आपण प्राणिक हिलिंगविषयी अशीच काही माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.